नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 1 मार्चला तुमचा देखील 10वीचा मित्रांनो मराठीचा पेपर झाला. कोणत्या विषयाचा पेपर झाला? लक्षात घ्या, मराठीचा पेपर झाला. आता विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या पेपरमध्ये काय झालं तर मी तुम्हाला जे मित्रांनो क्वेश्चन दिलेले होते, भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले की सर तुम्ही जे क्वेश्चन दिले होते तेच क्वेश्चन आणखी 10वीच्या मराठीच्या पेपरमध्ये आणले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की 100% हेच क्वेश्चन तुमच्या मराठीच्या पेपरमध्ये येणार आहे आणि तेच क्वेश्चन मित्रांनो तुमच्या मराठीच्या पेपरमध्ये आलं. पण मित्रांनो, बहुतेक वेळा विद्यार्थ्यांची मित्रांनो मागणी होती की सर उपजित लेखनावर आणखीने आम्हाला व्हिडिओ द्या. तर मित्रांनो, मी कदाचित तुम्हाला ते व्हिडिओ आणखीन देणार होतो, पण मित्रांनो काही कारणास्तव तो आणखीन व्हिडिओ तुम्हाला देऊ शकतो नाही, कारण मित्रांनो एकच दिवस आणखीन बाकी होता. पण तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला मी गद्य, पद्य, नंतर अपठित उतारा असे सर्व आणखीन माहिती दिली होती. जवळजवळ मित्रांनो तुमच्या आणखीन चांगले गुण मिळतील तुम्हाला. या इथून सर्व प्रश्न तुम्हाला मी सांगितले होते आणि तेच प्रश्न मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये आले होते. आता विद्यार्थ्यांनो, तुमचा इंग्लिशचा पेपर आहे, 7 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे. तर इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील त्याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, इंग्लिशचा पेपर कसा असतो, हा पेपर कसा लिहायचा असतो, यामध्ये किती गुण कोणत्या प्रश्नांसाठी असतात आणि कमी वेळेमध्ये पेपर तुमचा कसा कंप्लीट होईल. कारण मित्रांनो, इंग्लिशचा पेपर बहुतेक विद्यार्थ्यांना इंग्लिशच येत नाही. 10वीच्या जर तुम्ही बघितलं तर बहुतेक विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचता येत नाही. मग त्यामुळे इंग्लिशचा पेपर विद्यार्थ्यांना टफ वाटतो. कारण इतर जे पेपर असतील जसे मराठी, गणित, नंतर भूगोल असे जे काही पेपर आहेत तर ते पेपर विद्यार्थ्यांना सोपे वाटतात. पण मित्रांनो, इंग्लिशचा पेपर सर्वात टफ वाटतो. तर हा पेपर अगदी सोपा कसा तुम्हाला वाटेल आणि एकदम कमी वेळेमध्ये तुम्ही हा पेपर कसा लिहिणार, चांगले गुण कसे मिळवणार. 80 गुणांचा पेपर आहे, तर 80पैकी 80 गुणांचा पेपर तुम्ही कसा कंप्लीट करणार, संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. कारण विद्यार्थ्यांनो, आजपासून मित्रांनो जोपर्यंत तुमचा 7 तारखेचा पेपर आहे, 7 तारखेपर्यंत मित्रांनो तुम्हाला मी सर्व आणखीन व्हिडिओ देणार आहे इंग्लिशच्या पेपरवरची. दररोज तुम्हाला आणखीन व्हिडिओ मिळतील. फक्त मित्रांनो काय करायचं, तुम्हाला ते व्हिडिओ बघत राहायचे, कारण त्यामधूनच तुम्हाला 10वीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये क्वेश्चन येतील. ती मित्रांनो सर्व माहिती देणार आहे. रायटिंग स्किलची देणार आहे, नंतर प्रोसी देणार आहे, म्हणजेच गद्याची देणार आहे, नंतर पोएट्रीची देणार आहे. सर्व तुम्हाला आणखीन माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला डेली नवी व्हिडिओ मिळतील, ते बघत चाला, जेणेकरून तुम्हाला सर्व क्वेश्चन माहिती मिळून जाईल. कारण तुमचं पेपर 7 तारखेला त्याच्या अगोदरच तुम्हाला मी सर्व क्वेश्चन प्रोव्हाइड करून देणार आहे. ते क्वेश्चन तुम्ही सोडवले तर तुमचा आणखीन मोठा फायदा होणार आहे, कारण तेच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येणार आहेत. ठीक आहे. तर बघा, तुमचं जास्त वेळ मी घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवर देतो. तर बघा, असा तुम्हाला वेळ मिळतो, 3 तासाचा वेळ मिळतो. तुम्ही आणखीन बघू शकता. मॅक्झिमम मार्क्स मित्रांनो 80 असतात. 80 गुणांचा तुमचा आणखीन पेपर हा असतो. आता ह्यामध्ये मित्रांनो पहिले सेक्शन असतं बघा, ॲक्टिव्हिटी शीट तुम्हाला दिले आहे. तर पहिल्या आणखीन सेक्शन असतं मित्रांनो लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मित्रांनो 10 मार्कांसाठी असते. किती मार्कांसाठी मित्रांनो? 10 मार्कांसाठी. आता यामध्ये मित्रांनो बघा, पहिला क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 1 ए. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, डू ॲज डायटेड म्हणजेच काय, अटेम्प्ट एनी 4 म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला. तर तुम्हाला आणखी मित्रांनो जवळजवळ या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 7 आणखी तुम्हाला ॲक्टिव्हिटी मिळतात, त्यापैकी तुम्हाला 4 लिहायचे असतात. आता मित्रांनो, हा जो पेपर आहे, हा पेपरही तुम्हाला मी दाखवणार आहे कधीचा आहे. प्लसमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला येतील का. तर बघा, 8 मार्कासाठी मित्रांनो तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारला जातो, क्वेश्चन नंबर 1 ए. तर एमध्ये मित्रांनो पहिला क्वेश्चन असतो बघा, यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अटेम्प्ट एनी 4 4 द्यायचे. ह्यामध्ये तुम्हाला 6 असतात बघा, 1 2. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तिसरा प्रश्न असतो, चौथा प्रश्न असतो, आणि जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर मित्रांनो बघा, यामध्ये 5वा प्रश्न तुम्हाला दिलेला असतो. नंतर तुम्हाला आणखी 6वा प्रश्नसुद्धा दिलेला असतो. पण ह्यापैकी तुम्हाला किती करायचे मित्रांनो, फक्त 4 सोडवायचे. कारण मित्रांनो यामध्ये सांगितलेलं अटेम्प्ट एनी 4. आता मित्रांनो जर तुम्ही 4 सोडवले तर मित्रांनो प्रत्येक प्रश्न तुम्हाला आणखी 2 गुण असतील. म्हणजेच 2 गुणीला तुम्ही 4 जर सोडवले तर किती गुण होतात मित्रांनो, 8 गुण होतात. म्हणजे 4 2 8 म्हणजे तुम्हाला आणखी 8 मार्काचा क्वेश्चन नंबर 1चा ए पार्ट तुमचा कंप्लीट होतो. आता यामध्ये बघा, पहिला क्वेश्चन असेल तुम्हाला असा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. तुम्ही ठिकाणी कंप्लीट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला लेटर्स भरायचे आणि तुम्हाला ठिकाणी मित्रांनो कंप्लीट हे वर्ड करायचे. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल. तुम्ही ठिकाणी बघू शकता ऑर्डर. म्हणजेच काय, तर मित्रांनो अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार तुम्हाला ठिकाणी मित्रांनो हे अरेंज करायचे, व्यवस्थित ठिकाणी लावायचे, जे तुम्हाला 2 गुण मिळतात. तिसरा प्रश्न असतो मित्रांनो, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तुम्ही ठिकाणी करू शकता. यामध्ये मित्रांनो चेंजेस होतात. कदाचित मित्रांनो ओल्ड सोड ठिकाणी क्वेश्चन येऊ शकतात, चेंजेससुद्धा होतात. पण मित्रांनो असे तुम्हाला क्वेश्चन येतील. जवळजवळ तुम्हाला ठिकाणी किती येतील, 6 क्वेश्चन दिले जातील. 6पैकी तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे. मग तुम्ही हा सोडवा किंवा हा सोडवा, किंवा तुम्ही हा सोडवू नका, दुसरे सोडवा किंवा हा सोडवा, असे तुमच्यावर. तुम्हाला फक्त कोणतेही 4 सोडवायचे आहे. जास्त सोडवायच्या भानगडीत पडू नका, फक्त 4च सोडवा. पहिल्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए मध्ये 4च क्वेश्चन नक्की सोडवा. 6 क्वेश्चन सोडायची आवश्यकता नाही आहे. तुमच्या ठिकाणी वेळ वाया जाणार आहे. फक्त 4च सोडवा. ठीक आहे. तीही करेक्ट सोडवा, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स राहील की माझे हे मार्क्स पक्के आहेत. नंतर बघा, 4था असा प्रश्न असू शकतो तुम्हाला,
नंतर बघा मित्रांनो, पाचवा प्रश्न असेल तुम्हाला की एखादी वेब डायग्राम दिली जाईल, ती तुम्हाला की फिल करायची सांगितली जाईल. ठीक आहे. नंतर बघा 6वा क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारे येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर 1मध्ये ए पार्टमध्ये 2 गुणांसाठी प्रत्येक प्रश्न असतो, त्याचे तुम्हाला 8 गुण मिळतात. आता यामध्ये मित्रांनो बी पार्ट असतो बघा. क्वेश्चन नंबर 1मध्ये बी पार्ट असतो. क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये आपण ए पार्ट बघितला. आता याचा आपण बी पार्ट बघणार आहोत. आता एमध्ये आपल्याला किती गुण मिळाले? 8 गुण. बीमध्ये किती गुण मिळतात मित्रांनो? 2 गुण मिळतात. म्हणजेच काय, तर तुम्ही जर बघितलं 8 + 2 किती होतात? 8 + 2 जर केलं तर तुमच्या ठिकाणी 10 गुण होतात. आणि हे 10 गुण म्हणजेच काय मित्रांनो, तर लँग्वेज स्टडीसाठी तुम्हाला ठिकाणी 10 गुण असतात. क्वेश्चन 1साठी 10 गुण तुम्हाला मिळतात. आता बघा ह्यामध्ये सांगितलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड. तर बघा पहिले सांगितलेलं आहे अटेम्प्ट एनी वन. तुम्हाला कोणत्याही मित्रांनो एक सोडवायचे. 2 गुणांसाठी मित्रांनो हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर पहिला प्रश्न या ठिकाणी बघा, अटेम्प्ट एनी वन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू लुक आफ्टर. या सेंटेन्सला यूज करून तुम्हाला ठिकाणी एक सेंटेन्स तयार करायचे मित्रांनो मिनिंगफुल. किंवा तुम्हाला ठिकाणी बघू शकता बी सांगितले ॲड अ क्लोज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय सिलेक्टेड 3 पोएम्स. तुम्हाला ठिकाणी मित्रांनो यानुसार कोणतेही एक सोडवा. एक तर तुम्ही हे सोडवा किंवा हे सोडवा, याची तुम्हाला 1 गुण मिळेल. नंतर दुसरा क्वेश्चन असेल बघा अटेम्प्ट एनी वन. ह्यामध्ये तुम्हाला एक कोणता ना कोणतं सोडवायचं आहे. एक तर तुम्ही हे सोडवा किंवा हे सोडवा, याची तुम्हाला 1 गुण मिळेल. हे 1 गुण प्लसमध्ये मित्रांनो हा 1 गुण. किती गुण झाले? 2 गुण. म्हणजेच तुम्हाला बीचे 2 गुण मिळाले. आणि एचे मित्रांनो आपले किती गुण मिळाले होते? 8 गुण. 8 गुण प्लस तुमचे हे 2 गुण किती झाले? गुण झाले 10 गुण तुमच्या ठिकाणी होतात. क्वेश्चन नंबर 1मध्ये 10 गुणांसाठी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 असतो. हे झालं. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला समजत असेल. आता मित्रांनो सेक्शन नंबर 2 असतो. सेक्शन नंबर 2 म्हणजेच काय, तर सेक्शन नंबर तुम्ही ठिकाणी बघू शकता. तुम्ही सेक्शन नंबर 2 टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्कांसाठी मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी येतो. आता यामध्ये मित्रांनो बघा क्वेश्चन नंबर 2 असतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये ए पार्ट आहे. ए पार्ट हेमध्ये काय असतं? रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच काय, तर ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो एक पॅसेज दिलं जाईल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी पॅसेज दिलं जाईल. हा पॅसेज तुम्हाला ठिकाणी बघायचे. जसे तुम्हाला वरती सुद्धा मित्रांनो अशा प्रकारे ठिकाणी जर तुम्ही बघितलं स्क्रोल केलं तर या ठिकाणी मित्रांनो वरती तुम्हाला ठिकाणी पॅसेज दिलेला नव्हता. जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो एक पॅसेज येईल. कारण मित्रांनो क्वेश्चन 1मध्ये सुद्धा ठिकाणी पॅसेज असतो. आता या ठिकाणी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेत दिलेलं नाही आहे, पण मित्रांनो कदाचित तुमची जी बोर्डाची परीक्षा आहे त्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो क्वेश्चन 2 नंबरमध्ये एमध्ये तुम्हाला पॅसेज दिला असतो. हा पॅसेज, या पॅसेजवर तुम्हाला ठिकाणी आन्सर शोधायचे. बघा हा पॅसेज दिला आहे, यावरून तुम्हाला ठिकाणी आन्सर शोधायचे. तर बघा ह्यामध्ये A1 असतं मित्रांनो राईट. ॲक्टिव्हिटी नंबर 1 राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे मित्रांनो हे जो तुम्हाला सेंटेन्स दिलं आहे हे ट्रू की फॉल्स हे तुम्हाला लिहायचं. म्हणजे चुकी की बरोबर हे तुम्हाला लिहायचे. 2 गुण तुम्हाला मिळतील. हे तुम्ही वाचून घ्या. वाचल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा पॅरेग्राफ दिला आहे. ह्या पॅरेग्राफमध्ये त्याची उत्तर या ठिकाणी शोधा. म्हणजेच हे बरोबर आहे की नाही हे सेंटेन्स चेक करा आणि त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. तुम्ही या ठिकाणी ट्रू किंवा फॉल्स हे फक्त लिहायचं आहे. तुम्हाला 2 गुण ह्या ठिकाणी मिळतील. 10 मार्कांसाठी मित्रांनो ही ॲक्टिव्हिटीज आहे. ठीक आहे. आता हे 2 गुण मिळाले. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर A2 ॲक्टिव्हिटी असते. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी शब्द भरायचे असतात. याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. A3 ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो, याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. नंतर मित्रांनो A4 ॲक्टिव्हिटी असते, याचे तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतात. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर A5 ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो, याचे तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतात. यामध्ये सांगितले डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग वाय. म्हणजेच काय, तर हे पर्सनल रिस्पॉन्स मित्रांनो हा क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर A5 म्हणजेच काय मित्रांनो, तर हा प्रश्न तुमच्या वैयक्तिक मताचा असतो. स्वमत म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये स्वमत म्हणतो, हिंदीमध्ये स्वमत अभिव्यक्ती म्हणतो आणि इंग्लिशमध्ये पर्सनल रिस्पॉन्स म्हणतो. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, तुम्हाला ठिकाणी ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते का? डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर ती का आवडते तुम्हाला हे लिहायचे. म्हणजेच काय, सर्वप्रथम लिहा की तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते का. काही विद्यार्थ्यांना आवडत असेल, काही नाही आवडत असेल, त्यांनी लिहा की मला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते. आय लाईक ऑनलाईन शॉपिंग. किंवा तुम्ही आणखी लिहा आय लाईक ऑनलाईन शॉपिंग असं तुम्ही लिहा आणि त्यानंतर का आवडते त्याचं तुम्हाला कारण लिहायचे. 2 गुण तुम्हाला मिळतील. पण मराठीत लिहू नका. इंग्लिशचे पेपर तर इंग्लिशमध्ये लिहावं लागणार. नाही तर बहुतेक विद्यार्थी मराठीमध्ये ज्या ठिकाणी लिहिणार. अशी चूक करू नका. इंग्लिशचे पेपर तर इंग्लिशमध्येच लिहावं लागणार आहे. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 2 त्याचा ए पार्ट आपण बघितला. आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 तुम्ही जर बघितलं हे 2 गुण प्लसमध्ये मित्रांनो हे 2 गुण 4 गुण झाले. प्लसमध्ये मित्रांनो हे 2 गुण 6 गुण होतात. हे 2 गुण 8 गुण होतात. आणि मित्रांनो हे 2 गुण म्हणजेच काय, तर आपल्याला की नाही ए पार्ट जो आहे ए पार्ट हा जो ए पार्ट आहे हा 10 गुणांचा आहे. हे 10 गुण आपल्याला मिळाले. ए पार्ट 10 गुणांचा आहे. आता मित्रांनो आणखी आता आपला बी पार्ट आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये बी पार्ट आहे. आता बी पार्ट किती गुणांचा आहे तो सुद्धा मित्रांनो आपल्याला बघावं लागणार आहे. तर बघा बी पार्ट मित्र तुम्ही जर बघितला तर यामध्ये मित्रांनो 10 गुणांचा बी पार्ट सुद्धा असतो. तर बघा B1 त्यामध्ये ॲक्टिव्हिटीज असते. याची तुम्हाला 2 गुण मिळतात. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केला तर तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो B1मध्ये सुद्धा बी पार्टमध्ये सुद्धा असा पॅसेज येईल. तुम्ही ठिकाणी बघून घ्या. हा पॅसेज तुम्हाला दिला आहे. बीमध्ये सुद्धा असा पॅसेज येईल. त्यावरून तुम्हाला आन्सर शोधायचे. म्हणजे सर्व आन्सर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. तुम्हाला पॅसेज दिले जाईल. त्या पॅसेजमधून तुम्हाला आन्सर शोधायचे असतात. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो
B2 असेल यामध्ये सांगितलेलं डिस्क्राईब मीनास कॅरेक्टर, तुम्हाला देखील मित्रांनो मीनास कॅरेक्टर देखील डिस्क्राईब करायचं आहे. आता कुठून डिस्क्राईब करायचं आहे, एक जर तुम्हाला देखील लिहिता आलं तर ठीक, नाही तर तुम्ही जे तुम्हाला पॅरेग्राफ दिलं आहे ह्यामधून तुम्ही देखील लिहिलं तरी तुम्हाला अर्धा गुण किंवा 1 गुण मिळणार आहे. 2 गुणांचा प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर B3 मित्रांनो क्वेश्चन बघा, फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स, म्हणजेच काय तर मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला देखील विरुद्ध देखील शब्द लिहायचे आहे. तुम्ही देखील बघू शकता. तुम्हाला देखील पाहिलं तर बॅड, हॅपी, नेवर, ऑप्टिमिस्टिक याची तुम्हाला देखील 2 गुण मिळतात. B3 ॲक्टिव्हिटी सोडवल्याच्यानंतर. नंतर B4 ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो, डॅश डॅटर एक ग्रॅमॅटिकली मित्रांनो हे क्वेश्चन तुम्हाला देखील विचारले जातात. जसं की मित्रांनो बघा, मेक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर यामध्ये काय सांगितलेलं बघा, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज ॲन आन्सर, म्हणजेच काय हा जो मित्रांनो पार्ट दिला आहे, हा जो पार्ट दिला आहे तर हे उत्तर आलं पाहिजे असं तुम्हाला देखील WH क्वेश्चन तयार करायचं. आता बघा काय सांगितलेलं आहे, मीना इज ॲन LIC ऑफिसर. मग तुम्ही क्वेश्चन कसा करू शकता, हू इज द LIC, तुम्ही आणखी लिहू शकता मित्रांनो. काय सांगितलेलं आहे बघा, हू इज द मीना, म्हणजेच मीना कोण आहे हे लिहू शकता, किंवा मीनाच्या ठिकाणी प्रोफेशन काय, किंवा मीना ठिकाणी काय काम करते, यानुसार तुम्हाला देखील मित्रांनो WH क्वेश्चन तयार करायचं आहे. आणि त्याचा आन्सर मित्रांनो काय आलं पाहिजे, ॲन LIC ऑफिसर हे आन्सर आलं पाहिजे असं क्वेश्चन तुम्हाला तयार करायचं आहे. हे तुम्हाला देखील 2 गुण मिळतात. ग्रॅमॅटिकली मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला असतो, ग्रॅमर तुम्हाला विचारले जातात B4 मध्ये. नंतर B5 असतं मित्रांनो बघा, अशा प्रकारे तुम्हाला ॲक्टिव्हिटी येईल, याची तुम्हाला देखील 2 गुण मिळतात. म्हणजेच काय तर ए मध्ये आपल्याला देखील 10 गुण मिळाले. नंतर B मध्ये सुद्धा आपल्याला देखील 10 गुण मिळाले. हे 10 गुण किती गुण झाले, 20 गुण मित्रांनो आपला सेक्शन 2 मध्ये झालं. म्हणजेच काय तर क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये आपल्याला देखील मित्रांनो 10 गुण मिळाले. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला 20 गुण मिळाले. म्हणजेच आपल्याला देखील 30 गुण देखील कंप्लीट झाले. तुम्ही देखील बघू शकता, तुम्हाला देखील पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 2 तुम्ही आणखी जर बघितलं तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला मित्रांनो जवळजवळ किती गुण मिळाले तर 20 गुण आणखी आपल्याला मिळाले. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 20 गुण आपल्याला मिळाले. आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 तुम्ही जर बघितलं तुम्हाला देखील पाहायला मिळतं. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तर ह्यामध्ये आपल्याला देखील 10 गुण मिळाले. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 गुण मिळाले. आता मित्रांनो ही सर्व जी प्रश्नपत्रिका ही प्रश्नपत्रिका बघून घ्या, कधीची 2023ची मित्रांनो, म्हणजेच मागच्या वर्षाची आहे. बहुतेक विद्यार्थी म्हणतील सर प्रश्नपत्रिका कधीची आहे, सर प्रश्नपत्रिका हीच येणार आहे का, तर मित्रांनो फक्त मी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला का दाखवली आहे त्याचं कारण असं मित्रांनो की तुम्हाला पेपर पॅटर्न समजला पाहिजे म्हणून तुम्हाला मी ही प्रश्नपत्रिका दाखवत आहे. नाहीतर तुम्हाला मी सर्व आन्सर वाचून दाखवले असते, जर तुम्हाला हे पेपरमध्ये आले असते तर हे सर्व आन्सर तुम्हाला मी वाचून दाखवले असते. पण वाचून का दाखवून त्याचं कारण असं आहे, कारण मित्रांनो फक्त तुम्हाला पेपर पॅटर्न समजला पाहिजे म्हणून तुम्हाला मी ही प्रश्नपत्रिका दाखवतो आहे. ऑफिशियल बोर्डाची मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आहे, तुम्ही चेक करून घ्या. 2023ला मित्रांनो आलेली ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. नाही तर भरपूर विद्यार्थी म्हणतील की सरांनी तयार केलेली प्रश्नपत्रिका आहे. असं नाही मित्रांनो, बोर्डाची ऑफिशियलरित्या ही प्रश्नपत्रिका आहे, तीच तुमच्यासमोर मी मांडतो आहे, जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न समजेल. कारण बहुतेक विद्यार्थ्यांना इंग्लिशच्या पेपरची भीती असते, ती भीती दूर व्हायला पाहिजे. अगदी सोपा पेपर आहे म्हणून मी तुम्हाला हे समजून सांगतो आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये मित्रांनो A पार्ट असतो, B पार्ट असतो 10 गुणांचा. नंतर क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये मित्रांनो A पार्ट असतो 10 गुणांचा. नंतर B पार्ट असतो मित्रांनो 10 गुणांचा. तुमच्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 20 गुणांचा असतो. हे बघितलं. आता नंतर आपण या ठिकाणी मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये मित्रांनो काय विचारलं जातं याची माहिती आपल्याला बघायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी खाली जर स्क्रॉल केलं तर तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो हे पाहायला मिळते. बघा सेक्शन नंबर 3 असतं मित्रांनो, सेक्शन नंबर 3 त्याला काय म्हणतात पोएट्री, 10 मार्कासाठी मित्रांनो असतं. आता पोएट्री म्हणजेच काय तर पोएमवर तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन असतात. तर बघा क्वेश्चन नंबर 3 आहे त्याचा A पार्ट आहे. A पार्ट मित्रांनो किती गुणांसाठी 5 मार्कांसाठी A पार्ट आहे. रीड द फॉलोइंग स्टँडर्स अँड डू द ॲक्टिव्हिटीज, म्हणजे ॲक्टिव्हिटी नंबर 1 तुम्हाला असं विचारले जाईल, यामध्ये तुम्हाला 2 गुण मिळतील. नंतर बघा मित्रांनो तुम्हाला देखील सांगितलेलं आहे 2 गुण तुम्हाला याचे मिळतील. नंतर तुम्ही जर खाली स्क्रॉल केलं तर तुम्हाला देखील ही पोएम असेल, यावर तुम्हाला देखील मित्रांनो आन्सर शोधायचे. बघा अशा प्रकारे तुम्हाला देखील येईल, त्यानुसार तुम्हाला आन्सर शोधायचे. नंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 असेल, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. यामध्ये काय सांगितलेलं आहे, द गर्ल ऑन द बस तुम्हाला देखील लिहायचं आहे. वाज, हॅड या देखील तुम्हाला याचे उत्तर लिहायचे. A मध्ये B मध्ये तुम्हाला देखील उत्तर लिहायचे. नंतर ॲक्टिव्हिटी नंबर 3 असेल, याचे तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही खाली स्क्रॉल केलं तर म्हणजेच मित्रांनो किती गुण झाले आपले, ॲक्टिव्हिटी नंबर 3चे 1 गुण, ॲक्टिव्हिटी नंबर 2चे 2 गुण, किती गुण झाले 2 + 1 3 गुण आपल्याला देखील मिळाले. आणि मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर 1 याचे आपल्याला देखील 2 गुण मिळाले. म्हणजेच किती गुण झाले तर आपल्या देखील 5 गुण झाले. कशामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये A पार्टमध्ये आपल्याला 5 गुण मिळाले. आणखी मित्रांनो आपल्याला 5 गुण पाहिजे, कारण पोएट्री मित्रांनो 10 गुणांसाठी आहे, म्हणजेच आणखी आपल्याला 5 गुण पाहिजे. आता 5 गुण कुठून मिळतील आपल्याला तर मित्रांनो B पार्टमध्ये आपल्याला 5 गुण मिळतील. बघा ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम तुम्ही या ठिकाणी बघू शकता 5 गुण आपल्या या ठिकाणी मिळतील. यामध्ये काय सांगितलेलं बघा, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो, म्हणजेच काय तर तुम्हाला मित्रांनो हे पॉईंट दिले, यानुसार मित्रांनो तुम्हाला ॲप्रिशिएशन करायचं आहे.
याचे तुम्हाला की मित्रांनो 5 गुण मिळतील. बघा हे तुम्हाला दिलं आहे बघा, टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम तुम्हाला की लिहायचे, नंतर फिगर ऑफ स्पीच, एनीवन लिहायचे, असे तुम्हाला की लिहायचे मित्रांनो. हे पॉईंट्स दिले त्यानुसार तुम्हाला की ॲप्रिशिएशन करायचे. किती गुण मिळतील? 5 गुण मिळतील. ठीक आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो सेक्शन नंबर 4 असतं तुमचं. सेक्शन नंबर 4. सेक्शन नंबर 4मध्ये काय असतं मित्रांनो? नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो हा. म्हणजेच तुमच्या पुस्तकाबाहेरचे असेल 15 गुण तुम्हाला आणखी मिळतील यावर. आता क्वेश्चन नंबर 4 असतो मित्रांनो हा ए पार्टचा. ए पार्टमध्ये काय असतं? रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्कांसाठी मित्र तुम्हाला क्वेश्चन नंबर 4चा ए पार्ट असेल आणि बी पार्ट असेल तुम्हाला आणखीन 5 मार्कांचा असेल. म्हणजे ए पार्ट जर 10 मार्काचा आला तर बी पार्ट मित्रांनो तुमचा आणखीन 5 मार्कांचा येईल. तर बघा एक ॲक्टिव्हिटी नंबर 1 असेल, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. तुम्हाला की यांचे आन्सर पॅसेजमधून शोधून लिहायचे. खाली तुम्हाला पॅसेज दाखवतो त्यावरून तुम्हाला आन्सर शोधायचे. 2 गुण तुम्हाला याचे मिळतील. बघा तुम्हाला हा पॅसेज दिला आहे, या पॅसेजमधून तुम्हाला त्याचे आन्सर शोधायचे आहे आणि ते तुम्हाला लिहायचे. तुम्हाला या ठिकाणी 2 गुण मिळतील. नंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 सोडवली तर तुम्हाला 2 गुण मिळतील. ॲक्टिव्हिटी नंबर 3 सोडवली तर तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतील. यामध्ये काय सांगितलं मित्र? तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. नंतर बघा ॲक्टिव्हिटी नंबर 4 असते, याचे तुम्हाला मित्रांनो 2 गुण मिळतात. आता यामध्ये मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर 4मध्ये काय डू ॲज रायटर म्हणजेच काय सिम्पल फ्युचर टेन्स तुम्हाला ठिकाणी करायचं आहे याचं. आणि याचं मित्रांनो काय सांगितलं आहे? तुम्ही जर बघितलं चूज द करेक्ट क्यू टॅग. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कोणत्या ठिकाणी करेक्ट क्यू टॅग आहे, क्वेश्चन टॅग आहे तुम्हाला ठिकाणी निवडायचं आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला संपूर्ण क्वेश्चन टॅग दिलेले आहेत. ठीक आहे. हे जायचे मित्रांनो A5 क्वेश्चन असतो, डू यू लाईक टू प्ले गेम्स आणि व्हाय. म्हणजेच काय तर हा जो क्वेश्चन असतो मित्रांनो हा क्वेश्चन तुमचा हक्काचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला येतोच. आणि मित्रांनो वरती बी आलेला आहे, खाली बी आलेला आहे. मी तुम्हाला वरती जसं सांगितलं की डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, हा जो प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता तर तोच प्रश्न मित्रांनो हा आहे. फक्त तुम्हाला इथे काय सांगितलं? डू यू लाईक टू प्ले गेम्स. म्हणजेच काय तुम्हाला ठिकाणी गेम खेळायला आवडतं का? जर आवडतं असेल तर का आवडतं, त्याचं कारण काय हे लिहायचं आहे. 2 गुण तुम्हाला याचे मिळतील. हे 2 गुण वरती 2 गुण हे हक्काचे तुमचे गुण आहेत. फक्त तुम्हाला काय लिहायचे? 10 ओळी ते 15 ओळी लिहिता आल्या पाहिजे किंवा 8 ते 10 ओळी लिहिता आल्या पाहिजे इंग्लिशमध्ये. तर तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतात. ठीक आहे. हे झालं मित्रांनो आपल्या किती गुणांचा? 10 गुणांचा मित्रांनो. हे 5 पर्यंत आपल्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज झाले. परत या ॲक्टिव्हिटी मित्रांनो 2 गुणांसाठी होते. म्हणजेच 5 गुणला 2 जर केलं तर आपल्या ठिकाणी 10 गुण मिळाले. आणखी आपल्याला 5 गुण आहेत. तर 5 गुण कुठे मिळतील? बी पार्टमध्ये मिळतील. आणि बी पार्ट कोणतं आहे? समरी रायटिंग. समरी रायटिंग तुम्हाला करता आली पाहिजे. 5 गुणांची आहे. बघा रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A सांगितलेलं आहे. अँड राईट द समरी ऑफ इट, सजेस्ट इन सुटेबल टायटल टू युअर समरी. म्हणजेच काय तुम्हाला की टायटलसुद्धा आणखी जायचे जे तुम्हाला सुचत असेल ते. म्हणजेच जे योग्य वाटत असेल ते तुम्हाला टायटल द्यायचे. आता कशाची समरी करायची? क्वेश्चन नंबर 4A. आता क्वेश्चन नंबर 4A कोणता आहे? तर बघा मित्रांनो हा क्वेश्चन दिला आहे तुम्हाला. बघा हा दिलेला आहे क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन नंबर 4 आहे. त्याचं मित्रांनो हा ए पार्ट आहे. ए पार्टसाठी कोणता पॅसेज आलेला होता? हा पॅसेज आलेला होता. तर ह्या पॅसेजची तुम्हाला ठिकाणी समरी रायटिंग करायची. हा पॅसेज आहे, याची तुम्हाला ठिकाणी समरी रायटिंग करायची क्वेश्चन नंबर बीमध्ये. ठीक आहे. ही समरी करायची आणि समरी केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी ते समरी करून त्याचं टायटलसुद्धा द्यायचं आहे. 5 गुण तुम्हाला मिळतील. हे झालं मित्रांनो आपले 15 गुण. आता मित्रांनो सेक्शन नंबर 5 असतं. कोणतं असतं मित्रांनो? सेक्शन नंबर 5 रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल मित्रांनो 20 मार्कांची. 20 मार्क तुम्हाला इझिली मिळतील. कशाप्रकारे बघा क्वेश्चन नंबर 5A पहिलं असं मित्रांनो लेटर रायटिंग. आता यामध्ये काय असतं? A1 और A2. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला A1 किंवा A2 हे लिहायचे. तुम्हाला की मित्रांनो 5 मार्क मिळतील. बघा इमॅजिन यू आर अ आनंद जाधव तुम्हाला की मित्रांनो हे लेटर दिलं आहे. यापैकी तुम्हाला कोणतेही एका ठिकाणी लेटर तयार करायचं. बघा हे तुम्हाला असं एक दिलं जाईल मित्रांनो, जसं की आयडिया दिली जाईल यानुसार तुम्हाला ठिकाणी लेटर यायचे. आता ह्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मल लेटर लिहिता आलं पाहिजे किंवा फॉर्मल, दोन्हीपैकी तुम्ही कोणती लिहा. A1 लिहा किंवा A2 लिहा. एक तर फॉर्मल लेटर लिहा किंवा इन्फॉर्मल लेटर लिहा. आता इन्फॉर्मल लेटर कसं लिहायचं आणि फॉर्मल लेटर कसं लिहायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर अजूनही तुमच्याकडे 5 दिवस आहे. या 5 दिवसामध्ये तुम्ही जर स्टडी केला तर तुम्ही इझिली मित्रांनो फॉर्मल किंवा इन्फॉर्मल लेटरमधील फरक समजून जाणार आणि कसं लिहायचं तेही समजून जाणार. म्हणून अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, स्टडी करून घ्या. आता नंतर बघा मित्रांनो हे झालं तुम्हाला हे 5 गुण मिळतील लेटर रायटिंगचे. नंतर यामध्ये मित्रांनो बी पार्ट असतो, याची तुम्हाला 5 गुण मिळतात. कारण मित्रांनो रायटिंग स्किल तुमचं 20 गुणांची. 20पैकी मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला फक्त आणखी 5 गुण मिळाले. आता मित्रांनो आणखी आपले 15 गुण बाकी आहे. आता 15 गुण कुठे मिळतील? तर मित्रांनो 15पैकी आणखी आपल्याला 5 गुण मिळतील. कशामध्ये? बी पार्टमध्ये. आता यामध्ये काय B1 और B2 डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग स्पीच यापैकी तुम्हाला कोणतंही लिहायचं आहे. तर बघा B1 असतं मित्रांनो डायलॉग रायटिंग. तुम्ही आणखी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला आणखी डायलॉग रायटिंग लिहायचे. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला आन्सर लिहायचं प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. याचे 1 गुण मिळतील. याचे तुम्हाला आणखी 1 गुण मिळेल. हे झाल्यानंतर मित्र तुम्ही खाली स्क्रोल केलं तुम्हाला याचे मित्रांनो 3 गुण मिळतील. म्हणजे तुमचे हे 5 गुण झाले. एकतर हे लिहा किंवा मित्रांनो
हे लिहा. ड्राफ्टिंग अ स्पीच याचे तुम्हाला डायरेक्ट 5 गुण मिळतील. तुम्ही ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तारीखीन 10 मार्क मिळाले. रायटिंग स्किलमध्ये 10 गुण मिळाले. 10 गुण मिळाले. आता क्वेश्चन नंबर 6 असतो मित्रांनो. क्वेश्चन नंबर 6A याचे तुम्हाला ठिकाणी 10 गुण मिळतात. तेव्हाच तुमची ठिकाणी रायटिंग स्किल मित्रांनो 20 गुणांची कंप्लीट होईल. तर यामध्ये काय असतं, इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्म करायचं असतं. तर बघा A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. कोणती एक ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायची आहे A1 और A2 मधली. याचे तुम्हाला 5 गुण मिळतील. आता A1 किंवा A2 हे काय समजून घ्या. तर A1 मध्ये मित्रांनो नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचे आणि दुसरे मित्रांनो A2 मध्ये काय मित्रांनो व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायचे. तर यापैकी तुम्ही कोणती एक सोडवा, तुम्हाला 5 गुण मिळतील. हे तुम्हाला करता येत नसेल तर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. लवकरात लवकर शिकून घ्या आणि मित्रांनो प्रॅक्टिस करा. तुमचं ठिकाणी इझिली एकदम इझी मित्रांनो असतं हे. तुम्ही इझिली मित्रांनो पेपरमध्ये हे 5 मार्क मिळू शकता. हे झाल्यानंतर मित्रांनो बघा बी पार्ट असतो. यामध्ये एक्सपांड द थीम. तर B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. कोणतीही एक सोडवा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑप्शन दिले जातात. 5 गुण तुम्हाला मिळतात. 5 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा. यामध्ये सांगितलेलं B1 मध्ये राईट अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्हाला ह्या हेडलाईन दिले बघा. ह्या हेडलाईन दिल्या यावर तुम्हाला ठिकाणी एक न्यूज रिपोर्ट तयार करायची. एक तुम्ही ठिकाणी न्यूज रिपोर्ट तयार करा. नाहीतर मित्रांनो तुम्हाला B2 दिलं आहे बघा डेव्हलप अ स्टोरी. तर तुम्हाला ठिकाणी एक स्टोरी क्रिएट करायची आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन बिगिनिंग गिव अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. म्हणजेच काय तर तुम्हाला जी योग्य टायटल वाटत असेल ते तुम्हाला टायटल द्यायचं आहे आणि एक स्टोरी क्रिएट करायची आहे यावरून. ठीक आहे. हे तुम्हाला ठिकाणी हिंट दिलेली आहे. एक तर तुम्ही हे लिहा किंवा एक तुम्ही ठिकाणी न्यूज राईट करू शकता, न्यूज रिपोर्ट करू शकता. यानुसार तुम्हाला कोणती लिहायचं आहे. इथपर्यंत तुमचा ठिकाणी पेपर असतो मित्रांनो. आणि त्यानंतर तुमचा एक प्रश्न असतो मित्रांनो सेक्शन नंबर 6 द स्किल डेव्हलप. याची तुम्हाला 5 गुण मिळतात. स्किल डेव्हलपची तुम्हाला ठिकाणी 5 गुण मिळतात. याला काय म्हणतात मित्रांनो ट्रान्सलेशन म्हणजेच काय तर तुम्हाला मित्रांनो फक्त ट्रान्सलेशन करता यायला पाहिजे. याची तुम्हाला 5 गुण मिळतात. बघा येथे यामध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी फॉर. कोणतेही मित्र तुम्हाला 4 ठिकाणी ट्रान्सलेट शब्द करायचे. तर बघा पहिलं असतं मित्रांनो इम्पॉर्टंट म्हणजेच काय तर महत्त्वाचे. सक्सेस म्हणजेच काय मित्रांनो यश. नंतर पॅरेंट्स म्हणजेच काय मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे मातापितांनंतर मित्रांनो रूट. नंतर इमॅजिन म्हणजेच काय मित्रांनो कल्पना. नंतर रिफ्यूज. तुम्हाला ठिकाणी हे शब्द 4 जरी शब्द या ठिकाणी लिहिले तर तुम्हाला ठिकाणी 4 या ठिकाणी मित्रांनो ट्रान्सलेशन मी स्वतः करून दिलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला हे 2 गुण या ठिकाणी मिळाले. हे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर ह्यामध्ये बी पार्ट असतो. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. कोणते 2 लिहायचे तुम्हाला 2 गुण मिळतील. आता यामध्ये काय सांगितलं बघा आय शॉ समथिंग हॉरेबल. नंतर कुकिंग सायन्स. तुम्ही ठिकाणी बघू शकता. ह्यापैकी तुम्हाला कोणते 2 सोडवायचे ट्रान्सलेट करायचे तुम्हाला 2 गुण मिळतील. याच्यानंतर सी मित्रांनो ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडोमॉस प्रोवर्ब्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन. कोणते मित्रांनो एक सोडवायचे तुम्हाला 1 गुण मिळेल. म्हणजेच काय तर मित्रांनो हा जो सेक्शन असतो सेक्शन नंबर 6 स्किल डेव्हलपमेंट. हे मित्रांनो काय तर तुमच्यासाठी मित्रांनो तुमचे स्किल डेव्हलप आले पाहिजे म्हणून मित्रांनो एक सेक्शन असतं 5 गुणांचं. यामध्ये तुम्हाला फक्त ट्रान्सलेशन येतं. ट्रान्सलेट तुम्हाला करता आलं पाहिजे सर्व गोष्टी म्हणून मित्रांनो हा सेक्शन दिलेला असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमच्या ठिकाणी 80 गुणांचा मित्रांनो पेपर या ठिकाणी कंप्लीट होतं. आता 80 पैकी मित्रांनो एकदम सोपा पेपर आहे. मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जवळजवळ तुम्ही बघितलं मित्रांनो किती सोपा पेपर आहे. मी सर्व पेपर तुम्हाला ठिकाणी अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. काही अवघड नाही मित्रांनो. इंग्लिशच्या पेपरला भरपूर विद्यार्थी घाबरतात, भीती वाटते. तसं काही नाही. मित्रांनो अगदी सोपा पेपर असतो. तुमच्याकडे अजून मित्रांनो 5 दिवस आहे. ह्या 5 दिवसामध्ये तुम्हाला मी सर्व क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे. आज तर फक्त मी तुम्हाला संपूर्ण पेपर पॅटर्न सांगितलं की कशा प्रकारे प्रश्न असतात आणि कसे तुम्हाला ठिकाणी पॅसेज असतात, कोणकोणते प्रश्न विचारले जातात हे मी तुम्हाला आज सांगितलं. आता उद्यापासून मित्रांनो किंवा आजपासूनच तुम्हाला मी क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे. कोणते क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे की जे तुम्हाला पेपरमध्ये एक्झॅक्टली येतील तेच क्वेश्चन तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो आजपासून म्हणजेच मित्रांनो उद्यापासून किंवा आजपासून तुम्हाला सर्व रेग्युलर व्हिडिओ मिळतील तुमच्या इंग्लिशच्या पेपरसाठी आणि तेच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली असते. जसं तुम्ही बघितलं असेल मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला मी सर्व क्वेश्चन प्रोव्हाइड केले होते तेच क्वेश्चन आले होते. तसं इंग्लिशच्या पेपरमध्ये सुद्धा मी जे तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे तेच येणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला शेअर करा आणि विद्यार्थी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही डाऊट असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.